सांगलीमधील कवठे महांकाळमधून विजयी झालेल्या रोहित पाटलांनी रविवारी विधानसभेमध्ये आमदारकीची शपथ घेतली। सर्वात तरुण आमदार म्हणून शपथ घेणाऱ्या रोहित पाटलांनी अक्षरशः इतिहास घडवलाय। मात्र त्यांच्या विधानसभेतील एंट्रीचं त्यांचे वडील आर पाटील यांची आठवण निश्चितच करून देणारी एंट्री होती। कारण ज्या दिवशी रोहित पाटलांचा शपथविधी झाला अगदी त्याच दिवशी 10 वर्षांआधी म्हणजेच 8 डिसेंबर 2014 पासून आर पाटील हे कधीच विधिमंडळामध्ये दिसले नाहीत। म्हणजे याला निव्वळ योगायोग म्हणायचं की नियतीचा खेळ असा प्रश्न अनेकांना पडलाय। आर पाटील यांनी 7 डिसेंबर 2014 रोजी विधानसभा अध्यक्षांना एक पत्र लिहिलं होतं। या पत्रात त्यांनी तब्येतीची कारणं देत अधिवेशनामध्ये अनुपस्थित राहण्याची परवानगी मागितली होती। हे पत्र आता आपल्या समोर आलंय। आर पाटलांनी नेमकं काय लिहिलेलं होतं आपल्या या पत्राच्या माध्यमातून ते अगदी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। आर आबा त्यावेळेला या पत्रात लिहितात, प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्या डॉक्टरांनी सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिलाय। त्यामुळे मला दिनांक 8 डिसेंबर 2014 पासून नागपूर इथे सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवातीचे काही दिवस उपस्थित राहता येणार नाही। तरी देखील सभागृहामध्ये अनुपस्थित राहण्यास अनुमती मिळाली आणि ती मिळावी ही आमची विनंती असल्याचं आर पाटील या पत्रातून म्हणाले होते। मात्र त्यानंतर ज्यावेळेला रोहित पाटील यांनी स्वतः ज्यावेळेला विधिमंडळामध्ये आपली हजेरी लावली, आपल्या वाक्चातुर्याची त्यांनी अक्षरशः आठवण करून दिली आणि त्यांना पाहिल्यानंतर आर आबांची आठवण का झाली ते पाहूयात। फडणवीस साहेब, संत तुकारामांच्या वाणीतून एक अभंग आलेला आहे की अमृताहुनी गोड तुझे नामदेवा। आता संतांच्या वाणीतून सुद्धा आपलं नाव इतक्या गोड पद्धतीने घेतलं गेलेलं आहे। त्यामुळे पुढच्या काळामध्ये काम करत असताना तुम्ही विरोधी पक्षाला गोड पद्धतीची वागणूकच द्याल अशी विनंती सुद्धा मी आज या ठिकाणी आपल्याला करतो। आणि फडणवीस साहेब, अमृताहुनी गोड मी मुद्दामच म्हणलं कारण पुराणामध्ये सुद्धा अमृताला एक वेगळं महत्व होतं। आणि आजही अगदी मी आपल्याला फडणवीस साहेब विनंती करेन की विरोधी पक्षाला सुद्धा आपण सहकार्य कराल। तर रोहित पाटील यांनी चुणूक तर दाखवून दिलेली आहे आणि याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी रोहित पाटील यांच्या भगिनी स्मिता पाटील यावेळेला न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्यासोबत जोडले गेले। स्मिताताई, खूप खूप स्वागत लोकशाही मराठीवर आणि न्यूज प्लॅनेटमध्ये आपलं। 7 डिसेंबरचं ते पत्र होतं। पत्रानंतर आबांना पुन्हा एकदा सभागृहात येणं शक्य झालंच नाही। पण नेमकं त्याच तारखेला रोहित यांनी घेतलेली शपथ आणि सभागृहातली एंट्री हा निव्वळ योगायोग असावा की नियतीचा खेळ? स्मिताताई, खरं तर आम्हाला सुद्धा हे अनपेक्षित होतं। आम्हाला सुद्धा ती तारखेचा योगायोग जुळून येईल याची कुठलीही कल्पना नव्हती। कारण रोहित आबांच्या पश्चात बहिणी आमदार झाल्या आणि रोहित त्यांना सहकार्य करत होता। खरं तर शपथविधी 7 तारखेला होती, पण काही कारणास्तव त्यावेळेस त्या शपथविधीवरती सगळ्या महाविकास आघाडीच्या लोकांनी, पार्टीच्या लोकांनी बहिष्कार घातला आणि ती शपथविधी दुसऱ्या दिवशी घेण्यात आली। त्यामुळं आणि नेमका तोच योग 8 तारखेचा, ज्या दिवशी आबांनी म्हणजे प्रकृती अस्वास्थ्यता असल्यामुळं मी अनुपस्थित राहतो आणि त्यासाठी विनंती ही अध्यक्षांच्याकडे केली होती आणि तोच योगायोग रोहितच्या बाबतीत जुळून आला। खरं तर आम्हा कुटुंबियांना आमच्या भावना खरं तर वेगळ्या पद्धतीच्या झाल्या की हा कशा पद्धतीचा योगायोग असू शकतो। कारण रोहितच्या बऱ्याच गोष्टींमध्ये साम्य आहे। म्हणजे त्याच्या बोलण्यात असू दे, त्याचं वक्तृत्व असू दे, त्याची हावभाव असू देत, हे साम्य आम्ही लहानपणापासून खरं तर बघत आलोय आणि त्याच पद्धतीचा योगायोग आज या निमित्ताने आम्हाला दिसला। आम्ही कुटुंबीय खरंच म्हणजे भावनाविवश झालो। बरोबर आहे। पुढचं एकच की आजच्या पहिल्याच भाषणामध्ये रोहित यांचं वाक्चातुर्य आणि त्यामुळे भविष्याचं भाकीत त्यांच्याबद्दल अनेक जुने जाणते नेते करू लागलेले आहेत। तुम्हाला कसं वाटलं त्यांना आज सभागृहात पाहिल्यानंतर आणि भविष्यासाठी आशीर्वाद संकल्प त्यांचा नेमका काय असेल त्याविषयी जाणून घ्यायचं स्मिताताई। खरं तर आबा गेल्यानंतर कुठंतरी एक पोकळी निर्माण झाली होती आमच्या मतदारसंघामध्येच नव्हे तर
तमाम महाराष्ट्रातले जे आबांच्यावरती मनापासून प्रेम करतायत त्या सगळ्यांच्याच मनामध्ये एक आबा गेल्यानंतर पोकळी निर्माण झाली होती. खरं तर आम्ही वडील म्हणून त्यांना गमावलं, पण महाराष्ट्राने त्यांचे लाडके आबा गमावल्यानंतर त्या सगळ्यांच्या मनामध्ये कुठंतरी आशा होती की आबांची ती जागा रोहितच्या माध्यमातून त्यांचा मुलगा या नात्यानं भरून निघेल. आणि आज जेव्हा सभागृहात रोहितनी पहिल्यांदा भाषण केलं तेव्हा सगळीकडे मी पाहिलं की ज्युनियर आर परत येत आहेत अशा पद्धतीचा लोकांनी उल्लेख केला. आणि कुठंतरी 10 वर्षानंतर आबांचा जो झंझावात होता तो रोहितच्या माध्यमातून आबांची जी राहिलेली अपुरी स्वप्न असतील ती नक्कीच पूर्ण होतील हे त्याच्या पहिल्या भाषणातून आम्हाला त्याची चुणूक आम्हालाच नाही कुटुंबियांना तर संपूर्ण महाराष्ट्राला त्यांनी आज दाखवून दिली. आणि त्यामुळे नक्की खात्री आहे की जे आर नावाचं वादळ 2015ला आपण सगळ्यांनी बघितलं की शांत झालेलं आणि त्याच आबांची ध्येय त्याच आबांची स्वप्न घेऊन रोहित नक्कीच त्या ताकदीनिशी आणि शांत सुसंयमीपणानं नक्कीच उतरेल मला खात्री आहे. नक्कीच रोहित दादांच्या म्हणजेच रोहित पाटील यांच्या भावी आयुष्यासाठी आणि पुढच्या कार्यकाळासाठी खूप खूप शुभेच्छा. स्मिताताई धन्यवाद, तुम्ही आमच्याबरोबर या संदर्भात बोललात आणि व्यक्त झालात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.